ब्राह्मणोत्तर चळवळ पुणे मराठ्यांची होती. मराठ्यांविरुद्ध ब्राह्मणोत्तर चळवळ पुणे शाहू महाराज. ब्राह्मणोत्तर चळवळ हे मराठी होते शाहू महाराज. ब्राह्मणाविरुद्ध ब्राह्मणोत्तर चळवळ पुणे येथे शाहू महाराज. ब्राह्मणोत्तर चळवळ 1917 ते 1938. अर्थ ब्रिटिश काळात ब्राह्मणोत्तर सर्व जातींनी एकत्र येऊन ब्राह्मण जातीचे धार्मिक, शिक्षण, सामाजिक, आर्थिक वर्चस्वाविरुद्ध जो लढा दिला त्या चळवळीला ब्राह्मणोत्तर चळवळ म्हणतात. मराठी होते ब्राह्मणोत्तर, म्हणजे ब्राह्मण सोडून बाकी सगळे. 17 ते 38 ही चळवळीचे उद्गाते राजश्री शाहू महाराज होते. या कालखंडात 17 ते 38 मध्ये राजश्री शाहू महाराज हे उद्गाते होते. मात्र या चळवळीची बीजे महात्मा फुलेपासून सुरू झाली. महात्मा फुले तर सर्वांचेच आहे मेन. फुले यांच्या सत्यशोधक चळवळ ही ब्राह्मणशाहीच्या सर्वस्व जुलमी सत्तेविरुद्धची पहिली चळवळ. सत्यशोधक समाज फुले. सत्यशोधक चळवळ फुले सत्यच असतात. सत्यशोधक चळवळ महात्मा फुले विचारांची बैठक. फुलेंची अनेक मित्र, सहकारी, अनुयायी ब्राह्मण होते. धार्मिक, सामाजिक चळवळ. राजकारणापासून अलिप्त. ब्राह्मणाचा द्वेष नाही पण ब्राह्मणाच्या प्रवृत्तीस विरोध. समाजातील कनिष्ठ वर्गातील कार्यकर्ते. ब्राह्मणोत्तर चळवळमध्ये शाहू महाराज, जयदेव बंधू, दिनकर जवळकर, भास्करराव जाधव इत्यादी नेते. ब्राह्मणांचा द्वेष राजकीय स्वरूपाची होती. मराठे समाजाची कार्यकर्ते होते. त्यात उद्देश ब्राह्मण वर्चस्वाला आव्हान देणे. ब्राह्मणोत्तर जातीचा विकास प्रश्न मांडण्यासाठी वृत्तपत्रे. ब्राह्मणोत्तर जातीचा विकास म्हणजे ब्राह्मण सोडून सगळ्या जातीचा विकास प्रश्न मांडण्यासाठी वृत्तपत्रे. ब्राह्मण संघटना. डेक्कन रयत समाज. डेक्कन म्हणजे शाहू महाराजांची. 1916. सदस्य लठ्ठे, पाटील, कोठारी, बेडेकर, टिळक व बोले. नारायण टिळक येथे सीताराम बोले. ब्राह्मणोत्तरांची पहिली राजकीय संघटना डेक्कन रयत समाज. 1916ला डेक्कन रयत साप्ताहिक अण्णासाहेब लठ्ठेंनी सुरू केले. साप्ताहिक डेक्कन रयत साप्ताहिक अण्णासाहेब लठ्ठे. उद्देश मागास जातींना न्याय मिळवून देणे. मराठा राष्ट्रीय संघ. दुसरं 1917ला विरा शिंदे यांचं मराठा राष्ट्रीय संघ. सदस्य जोधे, एडवणकर, आवटी, काशीनाथ जाधव. ऑल इंडिया मराठा लीग. 17ला राजश्री शाहू महाराज. बाबूराव शिंदे व भास्करराव जाधव सदस्य होते. मराठ्यांना स्वतंत्र मतदारसंघ द्यावे यासाठी ऑल इंडिया मराठा लीग यांनी या संघटनेच्या वतीने सिलेक्ट कमिटीसमोर साक्ष देण्यासाठी भास्करराव जाधव इंग्लंडला गेलते. जॉईंट सिलेक्ट कमिटीसमोर साक्ष देण्यासाठी राजश्री शाहू महाराजांनी भास्करराव जाधव यांना इंग्लंडला पाठवले. तिथे स्वतंत्र मतदारसंघ द्यावे असे मराठ्यांकडून मागणी करण्यात आली. वेदोक्त प्रकरण. शाहू महाराज स्नान करण्यासाठी पंचगंगा नदीवर गेले. राजपुरोहित नारायण भाटजी पण स्नान करण्यासाठी गेले होते. तेथे त्यांनी वेदोक्त मंत्राऐवजी पूर्वोक्त मंत्र म्हणण्यास सुरुवात केली. यावरून शाहू महाराजांनी विचारले. ते म्हणाले, आपण क्षत्रिय नाहीत, शूद्र आहात, म्हणून मी स्नान करताना वेदोक्तऐवजी पूर्वोक्त मंत्र म्हणतोय असे उत्तर दिले. त्यामुळे हा अहंकार मोडण्यासाठी चळवळ उभा केली. चळवळीची सुरुवात 1917 पासून. जेधे मॅन्शन केंद्र पुणे, शुक्रवार पेठ. मराठ्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ असावे अशी मागणी मुंबई कायदेमंडळ विधेयकमध्ये. शिंदे, शाहू महाराज, भास्करराव जाधव, केशवराव जोधे यांसाठी भास्करराव जाधव इंग्लंडला पाठवले होते. ब्रिटिश पार्लमेंटने ते अमान्य केले. हे अमान्य झाले. कायदेशीर मान्यतेसाठी 1929च्या कायदेमंडळात विधेयक टाकले. टिळक, कुर्तकोटी व मालवे यांचा विरोध होता. टिळकांचा विरोध होता. शाहू महाराज टिळक यांच्यात लागून होते एकमेकांना. या बिलास अनुकूल असे प्रभाव नाटक दिनकरराव जवळकर यांनी लिहिले. मोफत व सक्तीचे शिक्षण. केशवराव जोधे, दिनकरराव जाधव, श्रीपाद शिंदे पुणे महानगरपालिकेकडे मागणी केली मोफत शिक्षण व सक्तीची. विरोध. परत टिळकांनी. टिळक हे शाहू महाराजांच्या ब्राह्मणोत्तरला विरोध करत. टिळकांनी मानपत्र देण्यास विरोध केला. 1919ला टिळक लंडनहून परतले. टिळकांना मानपत्र देण्यास विरोध केला. आता टिळकांना पण विरोध हे करायचे. ते 1919ला टिळक लंडनहून परतले. पुणे नागरिक व अनुयायी कार्यक्रम.
लोकमान्य टिळक हे राष्ट्रीय नेते नसल्याने त्यांना मानपत्र देणे चुकीचे आहे अशी भूमिका परांजपे, देवदेकर, कोठारी, जवळकर, शिंदे हे ब्राह्मणोत्तर चळवळीतल्या सर्वांनी विरोध केला. शिवराम कांबळे नेतृत्व शाहू महाराजांचे होते. वसतिगृहे व शाळा सुरू करणे, ब्राह्मणोत्तर समाजाची जागृत करणे इत्यादी काम होते. जेदे कुटुंबाचे योगदान कान्होजी जेदे, मारुतीराव जेदे, बापूराव केशवराव वसाखाराम हे सर्व जेदे बंधू होते. जमीन, जहागीर, कारखाना इत्यादी भरपूर ते मोठे घराण्यातले होते. पुण्यात शुक्रवार पेठेत 3 मजली वस्तू, 3 मजली जी बिल्डिंग होती जेदे मॅन्शन त्याला म्हणत. सत्यशोधक आणि ब्राह्मणोत्तर चळवळीचे केंद्र. सत्यशोधक म्हणजे फुले यांचे व ब्राह्मणोत्तर चळवळीचे केंद्र. सत्यशोधक फुले, ब्राह्मणोत्तर चळवळ शाहू महाराज. सत्यशोधक फुले व ब्राह्मणोत्तर शाहू महाराज. शाहू महाराज. बाबूराव व केशवराव जोदे ही चळवळ गतिमान करण्यासाठी सर्व खर्च जेदे बंधू उचलत होते. ब्राह्मणोत्तर वृत्तपत्राची जागृती. तरुण भारत, कैवारी व तेज दिनकरराव जवळकर. तेज दिनकरराव जवळकर, कैवारी जवळकर व तरुण भारत जवळकर. हंटर खंडेराव बागल, हंटर बागल कोल्हापूर. ब्राह्मणोत्तर वर्धा येथे व्यंकटराव गाडे. ब्राह्मणोत्तर व्यंकट, ब्राह्मणोत्तरांना संकट होतं, व्यंकट होतं, व्यंकटराव गाडे. प्रबोधन केशवराव ठाकरे. दिनमित्र मुकुंदराव पाटील, मित्र पाटील होते, मित्र पाटील. जागृती भगवंतराव पाळेकर. जागृती भगवंत, भगवंताची काय जागृतीच करावं लागते. विजय मराठा शिंदे, श्रीपादराव शिंदे, विजय मराठा. कैवारी ब्राह्मणोत्तरचे मुखपत्र होते. कैवारी जे की जवळकर यांचे होते, दिनकरराव जवळकर. कैवारी हे ब्राह्मणोत्तरचे मुखपत्र होते. शिवस्मारकवाद. डेक्कन रयत, जागरूक वालचंद्र कोठारी. डेक्कन रयत वालचंद्र कोठारी, जागरूक ही वालचंद्र कोठारी. शिवस्मारकवाद संकल्पना प्रथम ग्वाल्हेरमध्ये खोसूराव पवार, बडोदामध्ये खोसूराव जाधव. 1917. शिवस्मारक संस्था ही मराठ्यांपुरती मर्यादित असावी. शिवस्मारक संस्था ही मराठ्यांपुरती मर्यादित असावी याबाबत मतभेद. राजश्री शाहू महाराजांचे मत होते की फक्त मराठ्यांपुरतीच मर्यादित असावी, कारण की त्यांचा रोष होता ब्राह्मणांप्रती. शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर ही सूत्रे ग्वाल्हेरच्या अजली बहादूर शिंदे यांच्याकडे गेले. ग्वाल्हेरचे शिंदे यांच्याकडे गेले. या समितीत सर्व जातीचे समावेश करण्याचे ठरवले. आपले महाराज गेले. शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर या संस्थेमध्ये सर्व जातीचा समावेश करण्यात आला. गोपाळराव देदकर चिटणीस होते व राजे पटवर्धन सदस्य होते. ही शिवस्मारक समिती ब्राह्मणांच्या हातामध्ये गेली. हे ब्राह्मणोत्तर लोकांना आवडले नाही, कारण की ब्राह्मणच त्यात उतरले. त्यांनी शिवस्मारक समिती हे शिवाजी मराठा सोसायटी मालकीचे असावे असे मत. दिनकरराव जवळकर, बंधू झेंडे, बापूराव जोदे, केशवराव जोदे यांनी राजीनामे दिले. दिनकरराव जवळकर 1923ला शिवस्मारक पुराण हे पुस्तक लिहिले. जवळकर यांनी शिवस्मारक पुराण महत्त्वाचं आहे एकदम. त्यावर दिनकरराव जवळकर यांनी 1923ला शिवस्मारक पुराण हे पुस्तक लिहिले, कारण की त्या शिवस्मारक संस्थामध्ये ब्राह्मण घुसले होते. 24ला शिवाजी सोसायटीचे राजीनामे दिले. छत्रपती मेळावा सुरू. 1922ला केशव जोदे यांनी दिनकरराव जवळकर यांनी छत्रपती पद्म संग्रहालय लिहिला. छत्रपती मेळावा सुरू केशवराव जोदे यांनी सुरू केला. केशवराव जोदे, छत्रपती जोदे मेन्शन, केशवराव जोदे, छत्रपती मेळा सुरू. शाहू महाराज, शिवाजी महाराज, गांधी यांची स्तुती. या मेळाव्याने ब्राह्मणोत्तरमध्ये एकी निर्माण, जागृती निर्माण करणे. सण, उत्सव, ब्राह्मणोत्तर चळवळ. फुले यांनी गणपती देवावर टीका केली होती, कारण की गणपती तर टिळकांनी सुरू केला होता, मग फुले त्याला विरोध करणार. फुले यांनी गणपती देवावर टीका केली. भास्करराव जाधव म्हणत, जे की शाहू महाराजांचे उजवा हात. मुंबई शहर गणपती उत्सवातील खर्चाचा तपशील देऊन उत्सवाची निरुपयोगिता स्पष्ट करावी. भास्करराव जाधवनी टिळकांना विरोध केला. दिनकरराव जवळकर 1923 विजय मराठीमध्ये लिहितात, विजय मराठामध्ये, की शिवजयंतीच्या दिवशी शिवाजी महाराजांच्या फोटोशी पालखीतून मिरवणूक काढा.
सभा भरवा, संस्था स्थापन, संघटना इत्यादी करा. तुम्ही गणपती उत्सव काय साजरा करता. शिंग्याचा सण यावर टीका. त्यावर टिळकांनी शिवाजी जयंतीसुद्धा 95ला सुरुवात केली. शिमग्याचा ह्या टीका झाल्यानंतर शिमग्याचा सणावरील टीका पळेकर व शिंदे यांनी शिमग्याच्या सणावरही टीका केली. महात्मा फुले प्रकरण. पुणे नगरपालिकेचे 1924 लोकमान्य टिळक व विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचे पुतळे पुणे शहरात बसवले. टिळक व विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचे पुतळे पुणे शहरात बसवले. पुणे नगरपालिकेने. केशवराव जोधे नगरपालिकेचे सदस्य होते. त्यांनी याला विरोध केला. केशवराव जोधे म्हणले 1925ची मागणी केली की नगरपालिकेने महात्मा फुले यांचा पुतळा बसवावा. केशवराव जोधे महात्मा फुलेंचा पुतळा बसवावा. फुले ना की टिळकांचा मागणी फेटाळली. त्यामुळे सभा घेऊन निषेध केला. भाला या वृत्तपत्राने, भाला कुणाचा, भोपटकर, या वृत्तपत्राने फुले पुण्यातील नागरिकांची कसलीही सेवा केली नाही असे भोपटकर म्हणले. भास्कर भोपटकर या वृत्तपत्राने फुले यांनी पुण्यातील नागरिकांची कसलीही सेवा केली नाही असा उलट जबाब भाला या वृत्तपत्राने दिले. संपादक भास्कर भोपटकर. भाला भास्कर भोपटकर. भाला भाला भास्कर भोपटकर. दिनकरराव जवळकरांची टीका यावर की 1925 देशाचे दुश्मन पुस्तक. जवळकरांनी आता टीकाच सोडून दिली की 25ला देशाचे दुश्मन पुस्तक लिहिली व त्यामध्ये देशाचे कोण दुश्मन आहे, टिळक, विष्णूशास्त्री चिपळूणकर यावर टीका केली. या ग्रंथात ब्राह्मण जाती धर्मग्रंथावर यावरही टीका केली. त्यांचा संयमच सुटला. त्यामुळे या टीकेमुळे पुणे जिल्हा न्यायालयात जवळकर यांवर खटला भरवला. दोषी ठरवून तुरुंगात टाकले जवळकर यांना. परंतु मुंबई उच्च न्यायालयाच्या यांना निर्दोष मुक्तता केली. मुंबई उच्च न्यायालयात गेले त्यांचे सहकारी व तिथे मुक्त केले. उच्च न्यायालयात वकीलपत्र. आंबेडकर यांनी फी न घेता जवळकरांना मर्दानो कापून घ्या हे पुस्तक. यांचे जवळकरांचा वकीलपत्र आंबेडकर यांनी, कारण की शाहू आंबेडकर हे एकत्र होते. शाहू आंबेडकर फुले हे खालच्या जातीचे होते. या तिघांनी मिळून सगळं उभा केलं होतं व जवळकर यांचा खटला आंबेडकर यांनी फी न घेता जवळकरांनी बाहेर आल्यावर म्हणले मर्दानो नाके कापून घ्या हे पुस्तक लिहिले. जवळकरांचे निधन झाले 32ला. देशाचे दुश्मन खटला. गणपतराव नलावडे सत्यशोधक की ख्रिस्ती सेवक ही पुस्तिका. महात्मा फुले यांच्यावर टीका. फुलेंवरच टीका केली गणपतराव नलावडे यांनी. यास उत्तर म्हणून देशाचे दुश्मन म्हणून प्रकाशक केशवराव जोधे, मुद्रांकन लाड यांनी, प्रस्तावना बागडे यांनी लिहिली होती. लोकमान्य टिळक यांचे पुत्र श्री गंगाधर टिळक व श्री कृष्ण चिपळूणकर यांचे चुलत भाऊ फर्यादी या सर्वांना शिक्षा. धनवडे प्रकरण. श्री नारायण धनवडे हा मराठा मुलाने सरदार बावडेकर यांच्या शाळकरी मुलीवर हल्ला. याचा संबंध ब्राह्मणोत्तर चळवळीशी जोडला. चळवळ बदनाम करण्याचा प्रयत्न, म्हणजे हुशार होते ब्राह्मण, त्यांनी मुद्दामून असा चळवळीचा गोल फिरून ब्राह्मणोत्तर चळवळीशी जोडला त्यांनी व त्यांची चळवळच बदनाम करून टाकली. ब्राह्मणोत्तर चळवळ काही संबंध नसतानाही ठराव, पण त्यामुळे चळवळ बदनाम झाली ती. मद्यपान व ब्राह्मणोत्तर चळवळ. खालच्या जातीत सगळे दारू पिऊन राहायचे. ब्राह्मणोत्तर नेत्यांनी मद्यपान बंद करण्याचा प्रयत्न केला नाही. दारूचे गुत्ते घेत व मतदारांना पाजत. मद्यसेवनाने जवळकरच गेलते. हे जवळकर स्वतः जवळकर दारूनीच पिऊन मरून गेले. काही वारी मुखपत्राने दारूबंदीचा आग्रह धरला नाही. काही वारी तर जवळकरांचेच होते. या उलट यामध्ये दारूच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या जातात. काही वारीमध्ये पदव्या, कारण त्यांनाच आवडत पदव्या, ब्रिटिशांच्या सरकारी पदव्या देत. चळवळीत भाग घ्यायचा असेल तर पदव्यांचा त्याग करावा. जोशी वतन. बाबासाहेब बोले जोशी वतन रद्द विधेयक मांडले होते 26ला. बाबासाहेब बोले जोशी वतन रद्द करावे यासाठी विधेयक मांडले होते. जोशी वतन रद्द करण्याबद्दल. तर ब्राह्मण वृत्तपत्रांनी विरोध केला. कमिटी यात सुधारणा केली व ब्राह्मण वृत्तपत्रांनी विरोध. ब्राह्मणात तर पाठिंबा. 1923ला मुकुंदराव पाटील यांनी कुलकर्णी लीलामृत काव्य लिहिले. मुकुंदराव पाटील कुलकर्णी लीलामृत मुकुंदराव पाटील. ब्राह्मण कुलकर्णी लोकांच्या
भोळेपणाचा फायदा कसा घेत हे वर्णन ब्राह्मण कुलकर्णी लोकांच्या भोळापणाचा फायदा कसा घेत हे वर्णन 1918ला शाहू महाराजांनी कुलकर्णी वतनच बंद करून टाकलं. 1918ला कुलकर्णी वतनच बंद केलं शाहू महाराजांनी. तलाठी पद्धत सुरू केली. कुलकर्णी वतन बंद करून तलाठी पद्धत सुरू केली. बालविवाह 1929मध्ये मुंबई कायदेमंडळात शारदा बिल पास. बालविवाहावर बंदी घालण्यात आली. मात्र टिळकांच्या अनुयायांनी टीका केली. टिळकांनी यावर टीका केली. बालविवाहाविरुद्ध टिळकांनी टीका केली. बापूजी आणि मुंजे, केळकर, खोपर्डे, वळवी या बिलानुसार विवाहाचे वय 18 ते 14, मुलीचे 14. आयर्विन यांनी श्रीधर टिळक हे टिळकांचे मुलगा ब्राह्मणोत्तराचे मित्र होते. श्रीधर टिळक हे ब्राह्मणोत्तरांचे मित्र, महत्त्वाचं आहे. टिळकांचाच मुलगा त्यांचा विरुद्ध होता. ब्राह्मणोत्तराचे मित्र होते. त्यामुळे दोन चळवळीतील अंतर कमी. मित्र असल्याने त्यांनी जवळ केलं थोडं. त्यामुळे दोन चळवळीतील अंतर कमी. फुले यांच्या जन्मशताब्दी महोत्सव 1927ला. केसरीवाड्यात समाजात समता संघाची स्थापना. सभा, कार्यक्रम, सहभोजन. 28ला श्रीधर टिळक आत्महत्या केली. श्रीधर पंत टिळक यांनी आत्महत्या करून टाकली 28ला. 1972ला नेटिव्ह मॅरेज ॲक्ट नॉर्थब्रुक, त्यावेळेचे गव्हर्नर जनरल. नेटिव्ह मॅरेज ॲक्ट नॉर्थब्रुक. केशवचंद्र सेन यांनी नेटिव्ह मॅरेज ॲक्ट 16 व 14 केले ते केशवचंद्र सेन. व 1891ला संमती विवाह कायदा. लॅन्सडाऊन, मालबारी, 12 वर्ष मुलगी. ब्राह्मणोत्तर पक्ष. ब्राह्मणोत्तर म्हणजे खालचे, ब्राह्मण सोडून सगळे. मुंबई कायदेमंडळातील 1920-38 पर्यंत हा पक्ष. पुणे जेधे मॅन्शन 1920ला स्थापना. बाबूराव केशवराव जेधे, भास्करराव जाधव इत्यादी. बालचंद्र कोठारी. उद्देश काय होता? गुलामगिरीतून ब्राह्मणोत्तराची सुटका करणे. बंधुप्रेम, नोकऱ्यात हक्क, प्रतिनिधित्व, शेतकऱ्यांचा पक्ष, बहुजन पक्ष. अच्युतराव कालेटकर, जरीपट्टिका संघ. 1937मध्ये पक्षात फूट पडली. कापूर जे की धनजी कपूर, हा इथे कपूर, धनजीशाह व जवळे. नागरी शेतकरी पक्ष स्थापन यांनी. व 1938ला काँग्रेसमध्ये विलीन झाले. ते काँग्रेसमध्येच गेले. ब्राह्मणोत्तर नेत्यांनी गांधीजींचे आकर्षण होते. गांधीजींचे तर आकर्षण होतेच ब्राह्मणोत्तरांना, कारण की गांधीजी त्यांच्या हक्कासाठी होते. केशवराव जोधे, जन्म पुणे, कुस्तीचा आवड, पैलवान. शिक्षकाची नोकरी. शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी केली. पुण्यातील ब्राह्मणोत्तर चळवळीचे नेतृत्व पुण्यामध्ये जेधे मेन्शनचं त्यांनीच केलं. समाज सुधारणेकडे त्यांच्या बंधूमुळे आलते. बाबूराव जोधे. शाहू महाराजांचे वास्तव्य पुण्यात जेधे मॅन्शनमध्येच होते. शाहू महाराज कोल्हापूरवरून आले तर पुण्यात राहायचे, तेव्हा जेधे मॅन्शनमध्येच राहत होते. प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करा असं शाहू महाराजांनी केले. छत्रपती मेळाव्याने काढले. टिळकांना मानपत्र देण्यास विरोध केला. शिवस्मारक वर्तमानपत्र चालविले. फुले यांचा पुतळा. शिवस्मारक कुणाचं? फुले यांचा पुतळा बसवण्यास मागणी केली. शिवस्मारक आत्ताच आपण पाहिलं कुणाचं होतं शिवस्मारक? दिनकरराव जवळकर. शिवस्मारक दिनकरराव जवळकर. कारण की शाहू महाराजांचे मत मराठ्यांपुरतीच मर्यादित असावी. ग्वाल्हेरचे शिंदे यांनी त्यांच्यामध्ये शिवस्मारकमध्ये ब्राह्मण घुसले. त्यामुळे दिनकरराव जाधव यांनी राजीनामे दिली व दिनकरराव जवळकरांनी शिवस्मारक पुराण हे पुस्तक लिहिले. दिनकरराव जवळकरांनी शिवस्मारक पुराण. जवळकरांचे होतं कोणतं? शिवस्मारक हे वर्तमानपत्र. शिवस्मारक जवळकर. दिनकरराव जवळकर. फुले यांचा पुतळा बसवण्याची मागणी केली ती दिनकरराव जवळकर यांनी. भास्करराव जाधव, जन्म 67, अलिबाग जवळ. BA एल्फिस्टन कॉलेज, कोल्हापूर संस्थानात असिस्टंट सुभेदार. आता भास्करराव जाधव हे कोल्हापूरचं.
अलिबागमध्ये अर्बन कोऑपरेटिव्ह बँकची स्थापना. 1907ला पहिली मराठा शिक्षण परिषद धारवाड येथे खोसेराव जाधव अध्यक्ष होते. दुसरी परिषद मुंबईमध्ये. तिसरी अमरावती संतापराव गायकवाड. मुंबई कायदे मंडळात मराठ्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ असला पाहिजे असे ह्या लंडनला गेलते हे. दिल्लीच्या कायदे मंडळात महाराष्ट्राच्या मध्य विभागातून निवडून त्यांनी त्यावेळी ब्राह्मणोत्तर पक्षांची सूत्रे सिद्धप्पा कोळंबी यांच्याकडे सोपवली होती. सरकारने गोलमेज परिषदेसाठी निवड. पुणे सत्यशोधक समाजाची पहिली परिषद. अध्यक्ष रमया पुणे सरकारने गोलमेज परिषदेसाठी निवड. अध्यक्ष रमया व्यंकय्या अय्यवरू. लंडनला गेल्यानंतर स्टॉकलंडमधील कारखान्यांमध्ये भेट. कोल्हापूर सहकारी संस्था स्थापन पुढाकार. करवीर इलाका शिक्षण संस्था. करवीर इलाका शिक्षण संस्था. इत्यादी. घरचा पुरोहित हे त्यांचं पुस्तक. रामायणवर नवा प्रकाश व मराठी त्यांची भाषा व घरचा पुरोहित हे त्यांचे पुस्तक. जस्टिस पार्टी. भारतात सर्वप्रथम दक्षिण भारतात ब्राह्मण वर्चस्व विरुद्ध चळवळ होती. दक्षिण भारतामध्ये ब्राह्मण विरुद्ध चळवळ निर्माण झाली. जस्टिस पार्टी. त्यामध्ये नायकर, दुराई, नारायण गुरु, पेरास्वामी, स्वामारामी, पेरियार रामास्वामी. मद्रास प्रांतामध्ये चळवळ सुरू. 15 सदस्य होते. अब्राह्मण होती. प्रथमच अब्राह्मण संस्था 1927 नायर. त्यानंतर अध्यक्ष रामास्वामी नायकर अध्यक्ष होते ते नायकर. जस्टिस पार्टी. अस्पृश्यतेविरुद्ध चळवळ. हिंदू धर्मावर टीका केली, कारण की ते अस्पृश्य होते, ते हिंदूवरच टीका करायला लागले, कारण त्यांनी त्यांचा उपहार केला. उपगृहावरील जातीवाचक फलक पाहून संतापले. हिंदू देवदेवतांचे मूर्तीला चपलेने मारले यांनी. अण्णादुराई नायकरांचे शिष्य होते. द्रविड चळवळ. अण्णादुराईंची द्रविड चळवळ. नारायण गुरु समाज सुधारक. नारायण गुरु अस्पृश्य घराण्यात जन्म आलते दक्षिण केरळमध्ये. त्यामध्ये पूर्ण मानवजातीसाठी एक धर्म व एक जात एकच ईश्वर असावा असे त्यांचे मत होते. पेरियार रामास्वामी असम्मान आंदोलन. आत्मसन्मान आंदोलन पेरियार स्वामीचं आहे. आत्मसन्मान आंदोलन पेरियार रामास्वामी. ब्राह्मणांच्या वर्चस्वाला विरोध. हिंदू धर्म ग्रंथावर टीका. मूर्तीपूजेस विरोध. रामाची प्रतिमेचे दहन. वायकोम मंदिर प्रवेश केरळमधील. पेरियार रामास्वामी हे तिथले होते. वायकोम मंदिर प्रवेश केरळ. मंदिराला जाण्यासाठी रस्ता होता, त्याच्या दोन्ही बाजूला ब्राह्मणाच्या वस्ती होत्या, त्या रस्त्यावरून चालण्यास अस्पृश्यांना मनाई होती. प्रारंभी नेतृत्व जॉर्ज जोसेफ. नेतृत्व रामास्वामी. यामुळे त्यांनी काँग्रेसवर टीका. ही संघटना ब्राह्मणाचे हित जोपासणारी आहे असे काँग्रेसवर टीका केली ती. काँग्रेस ही ब्राह्मणाची असे ते काँग्रेसवर टीका करायची. त्यामुळे काँग्रेस सोडून जस्टिस पार्टीत प्रवेश केला पेरियार रामास्वामी यांनी. स्त्रीमुक्तीसाठी चळवळ. त्यानंतर विधवा विवाह संमती दिली. उपाधी. भरपूर ग्रंथ आहेत त्यांचे.